या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून आहे, कारण पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अखेर दोषी ठरलेलं आहे। होय, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस सुद्धा करण्यात आली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। रुग्णावर गोल्डन अवर्समध्ये उपचार केले गेलेले नाहीये। धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असा ठपका चौकशी समितीने ठेवलाय। रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना दाखल करून घेतलेला नाही। धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन नाही। रुग्णावर गोल्डन अवर्समध्ये उपचार केले गेले नाही। धर्मालय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि आता आणखी एक संतापजनक बातमी पुण्यातून आहे, कारण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा तब्बल 30 कोटींचा निधी वापरलाच नसल्याची माहिती आहे। ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे बघण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, आणि त्या समितीने दिलेल्या अहवालामध्ये गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नाही असा ठपका ठेवण्यात आलेला आहे। ही मोठी माहिती आता सध्या सूत्रांनी दिलेली आहे। राज्यात 486 धर्मादाय रुग्णालय आहे। गरिबांना चांगल्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड्स आरक्षित करण्यात आलेले आहेत। निर्धन गरीब रुग्णांसाठी 20% बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक आहे। वार्षिक उत्पन्न 1,80,000 असणाऱ्या रुग्णांवरती मोफत उपचार केले जातात। उत्पन्न 3,60,000 अशा रुग्णांना उपचारामध्ये 50% सवलत दिली जाते। आणि आता पुढे आपण बघणार आहोत राज्यातल्या प्रत्येक विभागातल्या टॉप 5 बातम्या। सुरुवातीला तुमच्या आमच्या कामाच्या अपडेट्स। केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारणेसाठी 1,600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून आणखी एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी 11 एप्रिल ते 23 मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री 10:15 लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सुटेल। ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता करमळीमध्ये पोहोचेल। या ट्रेनचं आरक्षण 8 एप्रिल पासून सुरू आहे। मध्य रेल्वेने उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नियमित गाडी व्यतिरिक्त आतापर्यंत 1,204 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या। यामध्ये 290 अनारक्षित तर 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे। प्रवाशांच्या हितासाठी आणखी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा सुद्धा चालवल्या जाणार आहेत। खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद झाली आहे, त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झालेल्या आहेत। दुसरीकडे 2023-24च्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पद आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार आहेत। त्या संदर्भातला शासन निर्णय निघालाय। या जागा सरळ सेवेतून भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आलेला आहे। 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावरती थेट प्रक्षेपण करता येणार नाही। आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही। मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केले। सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू झालेले आहेत। काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत। यानंतर काही राजकीय अपडेट्स। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आनंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा आयोजित झालाय, आणि या सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण मिळालंय। प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे। 3 ते 10 मे दरम्यान जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये येतील। नगर विकास खात्यातून मिळालेल्या निधीतून सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। त्याचं अनावरण शिंदेंच्या हस्ते करण्यात येणार आहे। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं। लोकांच्या समस्या सोडवा,
आणि असं काही खपवून घेणार नाही हा इशारा बावनकुळेंनी दिला. प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीचं भान ठेवावं, सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यालाच प्राधान्य द्यावं असं देखील त्यांनी म्हटलं. आंबेडकर पुतळा अनावरणानंतर देखील उपमुख्यमंत्री माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे या देखील उपस्थित राहिलेले आहेत. पुढे जाणून घेऊयात राज्यभरातलं तापमान. मुंबईसह उपनगरामध्ये आजपासून तापमानात घट होतीये, तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रचंड उष्मा जाणवतोय. आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बेचैन करणार आहे. नागरिकांच्या अंगाची लाही होतीये. मात्र आता तापमानामध्ये घट होण्याचा देखील अंदाज आहे. राज्यात हवामान विभागानं पुढील 5 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला. हवामान बदलानं शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. अकोल्यात काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलं. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि मदापुरी गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या असल्याचं बघायला मिळालेलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग 44 अंशांपार तापमान गेलं. संध्याकाळी 6 वाजेपासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळालं. अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण झालं, तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी जोरदार वारा सुटला. सोबतच ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट सुद्धा बघायला मिळालाय. संध्याकाळी 6 नंतर हवेमध्ये थंड गारवा आणि वारा आहे. वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा मिळालाय. यवतमाळ शहरामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली. मध्यरात्री दरम्यान जोरदार वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. तर ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. उन्हाळी ज्वारी आणि तीळ या पिकांचं मात्र नुकसान होण्याची भीती सध्या तरी वर्तवली जाते. आणि आता बातमी जळगावमधून आहे. ही बातमी सुद्धा तापमानासंदर्भातलीच आहे, कारण जळगावमध्ये केळी पिकाला उन्हाचा चांगलाच फटका बसतोय. मुक्ताईनगर, यावल, रावेर या भागामध्ये पारा 40ची पार गेलाय. त्यामुळे केळी उत्पादक संकटात आले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना केली आहे. शेतीच्या बांधावरती फट लावण्यात आलेले आहेत. मात्र ऊन जास्त आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय. सध्या आपण बघतोय IPL सुरू आहे आणि आता बातम्या बघूया त्या संदर्भातल्या. IPL 2025च्या 23व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 58 धावांनी पराभव केला. या हंगामामध्ये गुजरातचा हा चौथा विजय आहे. राजस्थानचा मात्र 5 सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे. IPL 2025च्या 23व्या सामन्यामध्ये साई सुदर्शन चमकला, तर फलंदाजीमध्ये साई सुदर्शनने गुजरातसाठी 82 धावा केल्या. गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 19.2 षटकांमध्ये सर्व बाद 159 धावा करता आल्या. गुजरातकडून गोलंदाजांची सर्वात जास्त सावध कामगिरी बघायला मिळाली. गुजरातच्या विजय चौकारासह शुभमन गिलचा संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 6 गडी गमावून 217 धावा केल्या, तर प्रत्युत्तरामध्ये राजस्थान संघाला केवळ 159 धावा करता आल्या. IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं, पण या सामन्यामध्ये रियान परागच्या विकेटचा निर्णय वादग्रस्त ठरला. पराग पंचावरही चिडला, त्यामुळे आता रियान परागला आऊट दिलं तरी देखील तो मैदान सोडायला तयार नव्हता. यावर त्यानं अंपायर सोबत देखील वाद घातलाय. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना आहे. या ठिकाणी स्पर्धेतील हा दुसरा सामना होणार आहे. RCBच्या घरच्या मैदानावरती त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि आता बातम्या मुंबई संदर्भातल्या. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयींमुळे एका रुग्णाला प्राण गमवावा लागलेला आहे. अविनाश शिरगावकर असं या मृत रुग्णाचं नाव आहे. सर्जन उपस्थित नाही, त्यामुळे 2 तासांनी रुग्णालय प्रशासनानं अविनाश आणि अरुण यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच बिघडली होती आणि या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साकीनाका या ठिकाणी पोलीस बीट चौकीच्या लगत झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती. याबाबत तक्रारी करून ही कारवाई न झाल्यानं युवा सेनेचे पदाधिकारी क्रांती राणे आणि इतर युवा सैनिकांनी झोपडी तोडून टाकलेली आहे. गांजाच्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पुड्या देखील हस्तगत केलेल्या आहेत. कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी, मेट्रो 3 या मार्गिकेतील स्थानिकांची नावं आता मराठीमध्ये झळकणार आहे. तर MMRC कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मेट्रो 3ला मराठीचा द्वेष असा आरोप MMRCला फेटाळून लावलेला आहे. मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डरवरती गोळीबार झालाय. दोघा बाईकस्वारांनी गाडीचा पाठलाग करत गोळ्या झाडल्या आहेत. एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे, तर दुसरी गोळी गाडीला लागली, त्यामुळे काचा फुटल्या. सद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. मुंब्र्यामध्ये रेल्वे ट्रॅकवरती भीषण आग लागली. रेल्वे ट्रॅकवरील गवताचा वळवा पेटला आणि त्यामुळे आग लागली आहे. या आगीमुळे फास्टअप आणि डाऊन लाईनवरती गोंधळाचं वातावरण झालं. सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही.
आणि आता बातमी नवी मुंबईमधून, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लॅम्बॉर्गिनीचा थरार बघायला मिळालेला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनलेली आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश मोटर मासिक ऑटो कारने ही चाचणी आयोजित केलेली. ही चाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतर पार पडली आहे असं सध्या सांगितलं जातंय. या घटनेमुळे विमानतळाच्या धावपट्टीवरील काम अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. It doesn't get better than this. In a Lamborghini Revuelto, it doesn't get better than this. तर आता धावपट्टीवर सुसाट लॅम्बोर्गिनीचा थरार तर बघायला मिळाला, मात्र विमानाचा कधी बघायला मिळतो याची उत्सुकता लागली आहे. यानंतर पुण्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. पुण्यामध्ये रस्त्यावरती गाडीची डिक्की उघडून चोरी करणाऱ्यांचे प्रकार वाढलेले आहेत. पुण्यातील साळुंखे विहार परिसरामध्ये असणाऱ्या एका टू व्हीलरच्या डिक्कीतून बॅग चोरी करण्यात आलेली आहे. या प्रकरणी एक चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. कोंढवा पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सध्या घेताना दिसत आहे. पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी दिसली. एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरती थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची धोकादायक रेस ही आयोजित करण्यात आली. सोसायटीमधील नागरिकांनी हटकलं. त्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आलेली आहे. मोबाईल ॲप्लिकेशनवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडं आकारतीये. 18 फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केलाय. नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही, तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय होतो. नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक तर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी बघायला मिळते, कारण शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या 4 धरणांमधून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या 40% पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात होणार नाही आहे. पुण्यातील थायरीमध्ये बेकायदा नळ जोडणीवरती हातोडा मारण्यात आलेला आहे. पाणी पुरवठा विभागानं धडक मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा विभागानं पोलीस बंदोबस्तामध्ये धायरी महादेव मंदिर ते धनगर वस्तीपर्यंत तब्बल 60 बेकायदा नळ जोडणीवरती हातोडा फिरवलाय. नळ कनेक्शन सुद्धा बंद केलेले आहे. पुण्यानंतर थेट आता जाऊयात विदर्भात आणि घेऊयात आढावा त्या ठिकाणच्या बातम्यांचा. मोताळा तालुक्यातील शेलापूर या ठिकाणी माजी सैनिकांना क्षुल्लक वादातून रागाच्या भरात बंदुकीतून थेट 2 गोळ्या झाडल्या. ही खळबळजनक घटना समोर येते आहे. गणेश जी मस या आरोपीचं नाव आहे. कोल्ड्रिंकच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्यानं आपला परवानाधारक बंदुकीतून गोळीबार केलेला आहे. सुदैवानं या दरम्यान कोणती जीवितहानी झालेली नाही आहे. वाळूचा उपसा आणि त्याचा अवैध साठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळते. भंडाऱ्याच्या तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकालजे आणि तुमसरचे तहसीलदार मोहन टिकरे यांना निलंबित करण्यात आलेले आहे. सभागृहामध्ये देखील हा मुद्दा गाजलेला होता. बुलढाणा जिल्ह्यातील धाड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडाला. प्रहार जनशक्ती पक्षाकडून या संदर्भात आंदोलनही करण्यात आलं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आलंय. आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्या यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. औरंगाबाद येथून बांगलादेश या ठिकाणी द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारला. दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजकावर यावेळेस धडकलेला आहे आणि उलटलाय. या अपघातामध्ये चालक मात्र सुदैवानं वाचला, मात्र वाहनात भरून असलेले द्राक्ष रस्त्यावरती उलटले. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आसोला या ठिकाणी श्री सोमनाथांची यात्रा भरते. या यात्रेमध्ये अनेक वर्षांपासून शेंडीने गाडी ओढून नवस पेटण्याची परंपरा आहे. सोमनाथांच्या या यात्रेमध्ये आता यंदा 1800 भाविकांनी शेंडीने गाडी ओढली आहे. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य देखील लावत नवस पेटलेला आहे. विदर्भानंतर थेट जाऊयात मराठवाड्यात. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहक स्वतःवरील सौर ऊर्जेकडे वळू लागलेले आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरत असल्याचं सध्या तरी एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय. या दरम्यान आपण जर बघितलं तर या योजनेतून तब्बल 3900 तर धाराशिव जिल्ह्यातील 9052 घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण झाले असल्याचं देखील पाहायला मिळतंय. लातूरमधील एमडीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तब्बल 17 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त झाले. महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं DRIनं ही मोठी कारवाई केली. तब्बल 11.36 किलो मेफेड्रॉन जप्त झालं. एक पोलीस कॉन्स्टेबल देखील मेफेड्रॉनच्या निर्मितीमध्ये गुंतल्याचं दिसलं. पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांना या प्रकरणी अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. गेवराई लगत असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आता कंटेनरला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कंटेनर मात्र पूर्णतः जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी कोणीही आलं नाही अशी माहिती समोर येते. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे. जालना शहरातील अवैध नळ कनेक्शनसाठी मागील 3 महिन्यांपासून मनपानं शोध मोहीम हाती घेतली. आतापर्यंत 20,214 घरांचं सर्वेक्षण झालं. 5,742 फॉर्म्सची पडताळणी झाली. आतापर्यंत 11,60,000चा दंड भरून घेतलेला आहे. शहरात सुमारे 65,000 मालमत्ता आहेत, मात्र केवळ 22,000 अधिकृत नळ कनेक्शन दिसत आहेत.
अपघातानंतर महिने वाहनं घटनास्थळी पडून असल्याचं सध्या दिसतंय। हिंगोली औंढा राज्य मार्गावरती अशी वाहनं दिसत आहे। वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष देखील केलं जात आहे। त्यामुळे हिंगोली प्रशासनाला हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून दाखवायचा आहे का असा प्रश्न प्रवासी वाहतूक संघटना विचारताना दिसल्या आहेत। यानंतर बघूयात एक मोठी बातमी। जामीन मंजूर झाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्येच असणार आहे। असं का? कारण काल न्यायालयातील कागदपत्रांची वेळेत पूर्तता झालेली नाही आणि आज शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे त्याची जेलमधून सुटका होणार नाहीये। उद्या दुपारनंतर कोरटकरची सुटका होण्याची शक्यता आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मिळालाय। तर या संदर्भात कळंबा कारागृह परिसरातून अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर देत आहेत। आपण थेट जाऊयात या परिसरात। असणाऱ्या कळंबा कारागृहात आहे आणि या कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या आहे। काल प्रशांत कोरटकर या संदर्भात त्याच्या जामिनावर कोर्टामध्ये सुनावणी झाली, अंतिम निर्णय झाला। याच कळंबा कारागृहात राहण्याची शक्यता आहे, कारण काल सायंकाळी 5:30 नंतर प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला। मात्र बाहेर येण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता करावी लागते। तसेच जामिनासाठी 50,000 रुपयांची जी रक्कम कोर्टामध्ये जमा करायची आहे ती काल संध्याकाळी 6 वाजले तरी प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून किंवा त्यांच्या व्यक्तींकडून ती जमा झालेली नाही। प्रशांत कोरटकर उद्या 12:30 नंतर त्याच्या मुक्ततेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच तो कळंबा कारागृहातून बाहेर येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटामध्ये असलेल्या 3 देवरायांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध लागला। या प्रजातीचं नामकरण डायक्रॅक्स देवराईवासी असं करण्यात आलेलं आहे। ही प्रजाती 5 मिलीमीटरपेक्षा लहान आहे आणि ही गोगलगाय तिच्या शंखावरील रेषांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वेगळी ठरते आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील 9 आगारांमधून 70 जादा एसटी बसेस सोडण्याचं नियोजन झालंय। शनिवार ते रविवार या कालावधीमध्ये ही यात्रा भरते। तर या यात्रेनंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या पाकाणीसाठी 13 एप्रिल ते 11 मे पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत। अहिल्यानगरमध्ये डोंगराळ भागातील गावांना पाणी टंचाई जाणवते आहे। संगमनेर तालुक्यातील 23,000 लोकसंख्येला 10 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। एप्रिलच्या सुरुवातीला टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि जिल्ह्यातील 60 गावं 44 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। सोलापूर शहरातील 1.5 लाखांहून अधिक लोक पाणी भरण्यासाठी विद्युत पंप मोटारी लावताय। ही माहिती महापालिकेने दिली। काही भागांमध्ये 4 तर काही ठिकाणी 6 दिवसाआड पाणी येत आहे, त्यामुळे पुढचं पाणी येईपर्यंत सध्याचं पाणी पुरवायला पाहिजे म्हणून नळाला विद्युत पंप लावण्याचा प्रकार सोलापूर शहरामध्ये घडलेला आहे। शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी भिक्षेकरी ताब्यात घेतलेल्या 4 जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। संतप्त नातेवाईकांनी 2 जणांचे मृतदेह अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून आमची माणसं परत द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे। यावेळी ही मागणी मैतांच्या नातेवाईकांनी केली आहे। आणि यानंतरच्या बातम्या नाशिक संदर्भातल्या। नाशिकमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकानं वयोवृद्ध पत्नीची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर स्वतःही गळफास घेत आपलं जीवन संपवलं। तर ही घटना आता उघडकीस आली आहे। आत्महत्येपूर्वी मला तिचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करतोय असं चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं। लता जोशी आणि मुरलीधर जोशी असं मृत दाम्पत्याचं नाव आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावरती येवला तालुक्यातील एरंडगाव या ठिकाणी दुपारच्या सुमारास स्विफ्ट कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली आहे। या धडकेमध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले। तिघांना पुढील उपचारासाठी नाशिकमध्ये हलवण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये शुक्रवारी ही बैठक होणार आहे। बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर कर्ज वसुली, अडकलेल्या ठेवी, बदललेल्या नोटा या प्रकरणावर चर्चा होईल। या बैठकीकडे शेतकऱ्यांचं खास करून लक्ष दिसतंय। आणि आता बातमी थेट आंतरराष्ट्रीय विश्वातून। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबत एक मोठा निर्णय बघायला मिळालेला आहे। भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवलाय। ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केलेला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावला। ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटला, त्यामुळे 90 दिवसांसाठी कर कमी करत आता 10% इतका करण्यात आला। मात्र चीनवर लावलेला कर वाढवून तो 125% करण्यात आलेला आहे।
ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला बघूयात ग्राफिक्समध्ये. 75 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवलाय. याशिवाय भारतासह इतर देशांवर 90 दिवसांसाठी केवळ 10% टॅरिफ आहे. चीननं डोळे वटारताच टॅरिफ 104 वरून तब्बल 125% वाढवलाय. ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं, मात्र चीन सोबत ते ट्रेड वॉरच्या तयारीत दिसतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पडसाद अमेरिकन शेअर बाजारात उमटले. वॉल स्ट्रीटच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. डाव जोन्समध्ये 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी दिसली, तर नॅस्डॅक 10% वाढलाय. भारतीय शेअर बाजारात देखील तेजीत येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. नेमकं काय घडतं हे अगदी काही वेळातच कळणार आहे. पुढे आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबईमधून अमरावतीमध्ये ड्रग्सची तस्करी करणाऱ्या तिघांना अमरावती पोलिसांनी अटक केलेली आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्याकडून 30 ग्रॅम MD आणि याशिवाय ट्रकसह 3 मोबाईल असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. अटक करण्यात आलेली 3 आरोपी बडनेरा शहरातील आहे. ते मुंबईहून कारमधून अमरावतीमध्ये येत असल्याची माहिती आहे. त्यानुसार पोलिसांच्या स्पेशल स्क्वॉडने सापळा रचत कारवाई केलेली आहे.